त्यामुळे मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की एक वेगळ्या पद्धतीनं समाज माध्यमांवर आधारित, जसं आशिषजीने सांगितलं की एक नवीन सुरुवात आहे. बघा, इतकं परिवर्तन झालंय की आता आपण ज्याला मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणायचो, आता त्याचा इतका उपयोग सुरू झाला की समाज माध्यमांवर कविता संमेलनं व्हायला लागली, समाज माध्यमांवर साहित्य संमेलनं व्हायला लागली. त्यामुळे आता त्याला नाकारून तर चालणार नाही. आपल्याला त्या समाज माध्यमाची तत्व तयार करावी लागतील. कारण जेव्हाही तंत्रज्ञानाने नवीन गोष्टी आणलेल्या आहेत, त्या प्रत्येक वेळी एक संक्रमणाची अवस्था उभी झाली आहे. त्या प्रत्येक वेळी समाजासमोर आव्हान उभी झाली आहेत. त्या प्रत्येक वेळी समाजाने प्रश्न विचारलाय की समाजाचं काय होणार, पण त्या प्रत्येक वेळी समाजानेच त्याला उत्तर दिलेलं आहे. त्या आव्हानांचा सामना करून त्याकरता जी उत्तम तत्व तयार करायची आहेत ती समाजाने त्यावेळी केलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आज या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यम अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, मजबूत आहे, त्यामुळे काही त्याच्यात होणार नाही. पण अनेक देशांमध्ये हा प्रयत्न झाला, तो यशस्वी देखील झाला. एवढंच नाही, आता तर समाज माध्यम ही डीप स्टेटचा देखील भाग झालेली आहेत. म्हणजे एखाद्या देशाने दुसऱ्या देशामधली राजव्यवस्था उलथून टाकण्याकरता आर्मीज पाठवली पाहिजे, मिसाईलच पाठवले पाहिजे हे आवश्यक नाही, तर तिथल्या समाज माध्यमाच्या अल्गोरिदमचा उपयोग करून त्या ठिकाणी अराजकता कशी तयार करता येते हे देखील आज जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी सकारात्मकता आणि त्याची सुरुवात राजेंद्र बाबू तुम्ही केली आहे, मला विश्वास आहे की अनेकांना तुम्ही प्रेरित कराल. खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो, पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाइमलाईन नाव नाही देता येणार. ऑल द टाइम इन द लाईन ऑफ फायर अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल. पण निश्चितपणे तुमच्या या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन अनेक लोक समाज माध्यमांवर सकारात्मकतेनं वावरता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निश्चितपणे निश्चय करतील